आपल्या पायाखाली म्हणजे अगदी जमिनीच्या आत संसाधनांचा एक प्रचंड मोठा खजिना दडलेला आहे आणि तो म्हणजे खनिज संपत्ती. कोणत्याही देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास खरं तर याच संपत्तीवर अवलंबून असतो. आज आपण महाराष्ट्राच्या याच मौल्यवान खजिन्याचा शोध घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या नक्की कोणत्या भागात ही संपत्ती लपलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती इतक्या मर्यादित क्षेत्रातच का सापडते. चला या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊया. चला सुरुवातच एका मोठ्या आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक प्रश्नानं करूया. आपल्या महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ 3 लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे, पण यातली जी खनिज संपत्ती आहे ती फक्त 19% भागातच सापडते. आता विचार करा, एवढ्या मोठ्या राज्यातला सगळा खजिना इतक्या लहानशा भागातच काय एकवटलाय? हो, बरोबर ऐकलंय. फक्त 19%. हा आकडा जरी लहान वाटत असला ना, तरी राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाची सगळी सूत्र याच 19%मध्ये दडलेली आहेत. भारतात जे एकूण खनिज उत्पादन होतं, त्यापैकी सुमारे 4% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं आणि हे सगळं याच भागातून येतं. तर मग यामागचं कारण काय? यामागे खूप मोठं भूवैज्ञानिक कारण आहे. आणि हीच तर महाराष्ट्राच्या भूगोलातली सगळ्यात रंजक गोष्ट आहे, ज्याची कहाणी आजपासून तब्बल 6.5 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी बेसाल्ट नावाच्या खडकाला समजून घ्यावं लागेल. हा एक प्रकारचा अग्निजन्य खडक आहे, जो ज्वालामुखीचा लाव्हारस थंड झाल्यावर तयार होतो. आणि या सगळ्या कहाणीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या बेसाल्ट खडकात स्वतःमध्ये अशी फारशी खनिज संपत्ती नसते. आत्ता बघा गंमत काय झाली. कोट्यावधी वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूभागाखाली मौल्यवान खनिजांनी भरलेले प्राचीन खडक होते. पण सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी जमिनीला भेगा पडल्या आणि त्यातून प्रचंड ज्वालामुखी उद्रेक सुरू झाले. असं म्हणतात की लावारसाचे असे तब्बल 29 पेक्षा जास्त उद्रेक झाले. हा लावारस खूप जाड असल्यामुळे तो दूरवर पसरला नाही आणि त्याचे एकावर एक थर साचत गेले आणि याच प्रक्रियेतून आपलं दख्खनचं पठार तयार झालं. तर मग या लाव्हा उद्रेकामुळे नेमकं काय झालं? झालं असं की जो खरा खजिना होता, म्हणजे ते प्राचीन खडक, ते हजारो फूट जाड बिसाळच्या थराखाली कायमचे गाडले गेले. म्हणजे बघा, एकीकडे आहे लपलेला खजिना आणि दुसरीकडे आहे एक भलं मोठं भूवैज्ञानिक कुलूप. आजच्या तंत्रज्ञानानं सुद्धा त्या थराच्या खाली जाऊन खनिजं काढणं जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच जिथे हा लावा पोचला नाही, म्हणजे आपला पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, त्याच 19% प्रदेशात आपल्याला ही सगळी मौल्यवान खनिज संपत्ती सापडते. चला तर मग आता हा खजिना नक्की कुठे कुठे आहे ते पाहूया. महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचं वितरण पाहिलं ना, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. तब्बल 60% संपत्ती म्हणजे अक्षरशः सिंहाचा वाटा एकट्या नागपूर विभागात आहे. त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो कोकण विभागाचा, जिथे सुमारे 20% संपत्ती आहे. याचाच अर्थ 80% खजिना फक्त या 2 विभागांमध्ये एकवटलेला आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 11 जिल्हेच खऱ्या अर्थाने खनिज समृद्ध आहेत. विदर्भातले नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्रातले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा हेच ते जिल्हे आहेत जे राज्याची औद्योगिक भूक भागवतात. चला आता जरा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की ही महत्वाची खनिजं नेमकी कोणती आहेत आणि ती कुठे सापडतात. सुरुवात करूया लोह खनिजानं, जे कोणत्याही उद्योगाचा पाया मानला जातं. पण महाराष्ट्रात याचे साठे नक्की आहेत कुठे? हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. इंग्रजी अक्षरं एल आणि यू. हे बघा, नकाशावर पश्चिमेला कोकणात रायगडपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरपर्यंत एक इंग्रजी एल आकार तयार होतो आणि पूर्वेला विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे मिळून एक यू आकार तयार करतात. याच 2 पट्ट्यांमध्ये महाराष्ट्राचे सुमारे 26 कोटी टन लोह खनिजाचे साठे आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्व तर काही वेगळंच आहे. एक काळ असा होता की तिथल्या रेडी बंदरातून लोह खनिज थेट जपानला निर्यात व्हायचं. विचार करा, सिंधुदुर्गातल्या एका बंदरामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी थेट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जोडली गेली होती. आता लोह खनिज आलं की दुसरं महत्त्वाचं खनिज म्हणजे बॉक्साईट, ज्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम मिळतं. कदाचित आश्चर्य वाटेल, पण भारतात जे एकूण बॉक्साईटचं उत्पादन होतं ना, त्यापैकी 21% उत्पादन एकटा महाराष्ट्र करतो
आणि यासाठी आपल्याला कोकण किनारपट्टीवरचा तोच एल आकार लक्षात ठेवायचा आहे. एक असं खनिज आहे जे नेहमी लोह खनिजासोबतच सापडतं. ते म्हणजे मँगनीज. असं म्हटलंच जातं की मँगनीज आणि लोह खनिज हे जुळे भाऊ आहेत. आणि या बाबतीत महाराष्ट्र खूप नशीबवान आहे. कारण देशातल्या एकूण मँगनीज साठ्यापैकी जवळजवळ 40% साठे एकट्या महाराष्ट्रात आहेत. आणि हे कुठे सापडतं हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. फक्त म्हणा सी. सी म्हणजे काय तर प्रमुख मॅंगनीजचे साठे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये आहेत. आहे की मी मस्त? आता वळूया सिमेंट उद्योगासाठी लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या खनिजाकडे, चुनखडी. हे कुठे सापडतंय हे लक्षात ठेवण्यासाठी पूर्व विदर्भाच्या नकाशावर एक उलटं टी अक्षर डोळ्यासमोर आणा. या टीच्या उभ्या रेषेवर आहेत नागपूर आणि यवतमाळ आणि आडव्या रेषेवर आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली. इथे चुनखडीचे प्रचंड साठे आहेत. आता बोलूया ऊर्जा देणाऱ्या खनिजांबद्दल. पहिलं नाव अर्थातच येतं कोळशाचं. कोळशाचा दर्जा त्यातल्या कार्बनच्या प्रमाणावर ठरतो. जितका जास्त कार्बन तितकी जास्त ऊर्जा. हे लक्षात ठेवायची एक सोपी युक्ती आहे. ABLPC. ए म्हणजे अँथ्रासंट, सर्वोत्तम कोळसा. बी म्हणजे बिटुमिनस, जो जगात सर्वाधिक वापरला जातो. आणि त्यानंतर येतात लिग्नाईट, पीट आणि कॅनल, ज्यांचा दर्जा हळूहळू कमी होत जातो. या प्रमुख खनिजांशिवाय काही लहान पण तितकीच महत्त्वाची खनिजंसुद्धा आहेत. जसे की कायनाईट, जे फक्त भंडारा जिल्ह्यात सापडतं आणि चक्क हिरे कापण्यासाठी वापरलं जातं. क्रोमाईट, जे स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी लागतं. टंगस्टन, ज्यापासून विजेच्या बल्बमधली तार बनवली जाते. आणि तांबे, जे नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सापडतं. बरं, आत्तापर्यंत आपण जमिनीवरच्या खनिजांबद्दल बोललो. पण महाराष्ट्रासाठी समुद्रातही एक मोठा खजिना दडलेला आहे. तो म्हणजे मुंबई हाय. मुंबईपासून सुमारे 176 किलोमीटर पश्चिमेला अरबी समुद्रात हे तेलक्षेत्र आहे, जे भारताच्या तेल आणि नैसर्गिक वायूचा एक प्रमुख स्रोत आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. दख्खनच्या पठारामुळे महाराष्ट्राची खनिज संपत्ती जरी 19% मर्यादित असली तरी पूर्व विदर्भ आणि कोकणपट्ट्यात सापडणारी ही संपत्ती राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा आहे. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की महाराष्ट्राचा बहुतेक भाग अजूनही त्या बेसाल्ट खडकाच्या जाड थराखाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीची संपूर्ण कहाणी अजूनही हजारो फूट खडकाखाली गाडलेली असू शकते. त्यामुळे एक महत्त्वाचा आणि खरंच विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. भविष्यात आपलं तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल का की आपण दख्खनच्या त्या सापळ्याखाली लपलेल्या या अज्ञात खनिज संपत्तीपर्यंत पोहोचू शकू? आणि समजा आपण तिथे पोहोचलोच तर त्याचे आर्थिक फायदे प्रचंड असतील, पण त्याचवेळी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं काय? या प्रश्नाचं उत्तर फक्त भविष्यकाळच देऊ शकेल.